नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आपलं प्रकरण चाललंय 8वं, अंतःकरणाचं सौंदर्य. अंतःकरणाच्या नितळपणाचं सौंदर्य हे सर्वात विलोभनीय असतं. हे सौंदर्य तुकोबांच्या अभंगातून सतत अनुभवास येतं. साधकावस्थेतल्या तुकारामांनी आपल्या मनाचा कसून झाडा घेतलेला आहे. ते म्हणतात, तुझ दिला देह अजूनी वागवितो भय, ऐसा विश्वासघातकी घडली कळता हे चुकी, बोलतो जे तोंडे नाही अनुभवले लंडे, दंडला हे केला तुका म्हणजे जी विठ्ठला. 3061 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, हे विठ्ठला, मी तुला देह दिला म्हणजे तुला संपूर्ण समर्पित झालो असं जर मी मानतो, तर मग मी भय कसं वागवतो? याचाच अर्थ संपूर्ण ऐक्य स्वीकारलं हे माझं म्हणणं दांभिकपणाचं आहे. श्रीहरी म्हणजेच पूर्णत्वाला गेलेलं एकत्व. या एकत्वात फक्त आनंदमयता असते. दुःखाचा, भयाचा तिथे लवलेशही नसतो, कारण दुःख किंवा खंत न्यूनत्वाने निर्माण होते. ऐक्यात परिपूर्णता असते. त्यात अजून काही मिळवायचं नसतं आणि मिळालेलं हरवण्याची काळजीही नसते. तसंच भय हे दुसरेपणाच्या जाणीवेतून उत्पन्न होतं. तर हे विठ्ठला, मी तुझा असं मी तुला मोठ्या विश्वासाने सांगितलं, पण माझेपणा अजून गेलाच नसल्यामुळे मी तुझा विश्वासघातच केला. ही माझी चूक मला कळून आली आहे. जे तोंडाने बोलतोय ते या दांडग्याने अनुभवलंय कुठं? तुला अनन्यभावी शरण आलो असं म्हणतो, पण ती अनन्यता मला अनुभवास येत नाही आहे ना. तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याचंही चिंतन माझ्याकडून केलं जात आहे. म्हणूनच तर ही भयाची भावना मला ग्रासू शकते. देवा, माझ्या अशा या ढोंगीपणाला शिक्षा ही व्हायलाच हवी. तेव्हा आता ही विठ्ठला, तू मला दंड दिला पाहिजेसच. अशा रीतीने संत तुकारामांनी स्वतःलाच जणू चव्हाट्यावर उभं करून फटकारलेलं आहे. मोठमोठे विद्वान पंडित आपल्या भाषणात जे बोलतात ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं असतं का? पण मनाचं हे दुटप्पीपण ते स्वतःच्या मनाशी कबूल करीत नाहीत. तुकोबांनी मात्र अत्यंत प्रांजळपणे स्वतःच्या मनाला उघडं केलेलं आहे. तुकाराम विठ्ठलाचं अविरत भजन कीर्तन करीत होते. त्यामुळे निष्ठावंत विष्णुदास म्हणून लोक त्यांना नावाजू लागले. पण तुकारामांना स्वतःला मात्र आपण विष्णुदास पदाला अजून पोचलेलो नाही आहे असं वाटत होतं. ते पुन्हा पुन्हा आपल्या मनाला तपासून पाहत होते. तेव्हा आपल्या भक्तपणाचाच दंभ मनात आहे हे त्यांना जाणवलं. जगाला जरी आपण आपल्या वागण्यात नम्रता दिसत असली तरी आपल्या अंतरातला ता अहंकार अद्याप पूर्णपणे गेला नाही. याबद्दल तीव्र अनुताप निर्माण होऊन तुकारामांच्या तोंडून जे अभंग शब्द बाहेर आलेले आहेत त्यातलं सच्चेपणाचं सौंदर्य विलोभनीय आहे. म्हणवितो दास ते नाही करणी, आतवरी दोन्ही भिन्न भाव, गातो नाचतो ते दाखवितो जना, प्रेम नारायणा नाही अंगी, पाविजे ते वर्म न कळेची काही, बुडालो या डोही दंभाचिया, तुका म्हणे वाया गेलो ऐसे दिसी, होईल या हसे लौकिकाचे. 466वा हा अभंग आहे. तुकारामांचा पुढील असाच एक अभंग मनाच्या सरलतेच्या सौंदर्याने नटलेला आहे. तो अभंग, ऐसे सत्य माझ्या येईल अंतरा, तरीच मज कृपा करा देवा, वचनासारखे तळमळी चित्त, बाहेरी तो आत होईल भाव, तरीच मज ठाव द्यावा पायापाशी, सत्यत्वे जाणसी दास खरा, तुका म्हणे सत्य निकट सेवक, तरीच भातुके प्रेम द्यावे. 1084 हा अभंग आहे. देवा, तुमच्या भेटीविना मी खरोखरच राहू शकत नाही आहे. अशी प्रतीती जेव्हा माझ्या मनाला येईल, तुमच्या भेटीसाठी लागलेली माझ्या मनातली ओढ अगदी सत्य असेल तरच तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुमच्या विना जीव कासावीस होतोय असं मी जेव्हा म्हणतो, त्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच माझं चित्त तळमळलं पाहिजे. जो बाहेर इंद्रियांच्याद्वारे प्रकट केला जातो तोच भाव
अंतःकरणातही हवा. मी तुला सर्वस्वाने समर्पित होऊन तुझा दास झालेलो आहे असं तुला खरंच वाटत असेल तरच मला आपल्या पायांपाशी जागा द्यावी. तुकाराम म्हणतात, मी तुझा खरंच जवळचा सेवक असेल ना तर मात्र आपल्या प्रेमाचा गोड खाऊ मला द्यावा. या अस्सल भक्तीमुळेच तुकोबा परमार्थाचे सर्व टप्पे पार करून अशा मुक्कामाला पोचले की तिथे ब्रह्मज्ञानीही जाऊ शकत नाहीत. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. 1598 हा अभंग आहे. ज्यांना ब्रह्मस्वरूपाचं केवळ ज्ञान आहे, त्यांचा साक्षात अनुभव नाही, असे लोक मी घेत असलेल्या परब्रह्म स्वरूपाच्या अपरोक्षानुभूतीमुळे माझ्याकडे लाळ घोटत पाहतील. संसार मोहापासून मुक्त झाल्यामुळे मी परमात्म स्वरूपाशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. पण भक्तिसुखाच्या अखंड अनुभवासाठी मी देव आणि भक्तांमधलं द्वैत कायम ठेवलेलं आहे. ते पाहून मुक्त झालेले योगीही आपली आत्मस्थिती सोडून या भूतलावर भक्त बनून येतील. ब्रह्मैक्य ज्ञानात कोण कोणाला पूजणार, कोणाच्या चरणांवर डोकं ठेवणार. म्हणूनच देवाशी एकरूप होऊनही देव आणि भक्ती पण संपवणारं ब्रह्मज्ञान तुकोबांना नको होतं. त्याऐवजी मी माझे पण सोडून केवळ हरिनामात गुणगुण जावं हेच त्यांना आवडत होतं. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. 1370 हा अभंग आहे. देवा, आम्ही सदैव तुमचंच नाम जपावं आणि तुम्ही आम्हाला तुमचं प्रेम द्यावं, हीच तर आमची उत्कट इच्छा आहे. अशा रीतीने आत्मज्ञानालाही मागे टाकणारी पराभक्ती तुकारामांची आहे. तिचं लखलखतं सौंदर्य काय वर्णन करायचं. आनंदाचंच अंग असलेल्या या भक्तीच्या डोहात डुंबणारे तुकोबा म्हणतात, काय सांगो झाले काहीच या बाही, पुढे चाली नाही आवडीने. 2398 हा अभंग आहे. भक्तीच्या द्वारे श्रीहरीच्या पायाशी जागा मिळाली, त्यामुळे काहीच्या बाहीच म्हणजे अमर्याद असा आनंद झालाय. त्याचं काय वर्णन करू. श्रीहरीच्या सान्निध्याची मला जितकी आवड आहे की त्याचं पदकमल सोडून आता मला कुठेही जायचं नाही, किंबहुना आता जाणं येणंच खुंटलेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.